जय शिवराय मित्रांनो केंद्रवती अर्थसंकल्प अर्थात न्यूक्लियस बजेटच्या अंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यामधील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत। मित्रांनो न्यूक्लियस बजेटच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर विविध प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबी राबवल्या जातात, ज्याच्यामध्ये काटेरी तार कुंपण असेल, 100% अनुदानावरती काटेरी तार कुंपण योजनेचा लाभ दिला जातो। मिनी दाल मिल असेल, पिठाची गिरणी असेल, महिलांना सिलाई मशीन असतील, विद्यार्थ्यांना लॅपटॉप असतील किंवा विविध प्रकारचे जे काही प्रशिक्षण असतील अशा प्रकारचे प्रशिक्षण आहे। आणि या सर्व बाबी करता ज्या प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत ज्या बाबीसाठी या योजना राबवल्या जात आहे याच्याकरता 31 जुलै 2025 पर्यंत हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत। एनबी ट्रायबल जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटच्या माध्यमातून, या पोर्टलच्या माध्यमातून 31 जुलै 2025 पर्यंत लाभार्थ्यांना हे अर्ज करायचे आहेत। मित्रांनो आता हे अर्ज करण्यासाठी बरेच जण म्हणतील मग ही योजना कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवली जाते, आमच्या जिल्ह्यामध्ये याचा अर्ज सुरू आहेत का? मित्रांनो या एनबी ट्रायबलच्या पोर्टलवरती आल्यानंतर आपण सूचना फलक पाहू शकता। या सूचना फलकाच्या अंतर्गत जे काही प्रकल्प कार्यालय आहेत या प्रकल्प कार्यालयाच्या काढण्यात आलेल्या जाहिराती आणि त्याच्यासाठी 31 जुलैची मुदतवाढ या सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत। याच्या अंतर्गत देण्यात आलेले जिल्हे वगैरे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता याच्यामध्ये बरेच जण म्हणतील मग कोणत्या योजना राबवल्या जाणार आहेत? मित्रांनो याच्यामध्ये एक ऑप्शन आहे पीओ निहाय योजना। या पीओ निहाय योजनावरती क्लिक करायचे। याच्या अंतर्गत आपण ज्या प्रकल्प विभागातून असाल त्या प्रकल्प विभागामध्ये, प्रकल्प कार्यालयामध्ये कोणत्या कोणत्या योजना राबवल्या जातात या आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जाणार। आता उदाहरणार्थ आपण एक प्रकल्प कार्यालय निवडलं तर त्याच्या अंतर्गत ज्या बाबी राबवल्या जातात, आता या ठिकाणी पाहू शकता 85% अनुदानावरती तार कुंपण आहे, एंगलसह काटेरी तार कुंपण, याच्यामध्ये 85% अनुदानावरती शेडीगड, अशा वेगवेगळ्या बाबी याच्यामध्ये राबवल्या जातात। तब्बल 12 बाबी आणि याच्या अंतर्गत दिलं जाणारं अनुदान आपल्याला या ठिकाणी दाखवलं जात आहे। आता याच्या व्यतिरिक्त जर समजा आपण दुसरं कार्यालय निवडलं तर त्या कार्यालयाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या बाबी आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जातील। याच्यामध्ये आपण पाहू शकता 100% अनुदानावरती काटेरी तार कुंपणाची जी काही तार असेल किंवा वेगवेगळ्या बाबी आहेत, याच्यामध्ये सिलाई मशीन आहे किंवा मिनी दाल मिल आहे, ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण आहे, अशा बाबी या ठिकाणी दाखवल्या जात आहेत। वैद्यकीय इंजिनिअरिंग शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप आहे, याच्यासाठी किती अनुदान दिलं जाणार आहे, हे सर्व बाब आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे। आणि आपलं जे काही प्रकल्प कार्यालय असेल त्यानुसार असलेल्या योजना आपण या ठिकाणी पाहू शकता। आता याच्यामध्ये अर्ज कसा करायचा? मित्रांनो या वेबसाईटवरती तुम्हाला सर्वात प्रथम अर्जदाराची नोंदणी करावी लागणार आहे। अर्जदाराच्या नोंदणीमध्ये तुम्हाला सर्व माहिती द्यायची आहे, नाव, त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर, ईमेल आयडी, याच्यामध्ये आपला फोटो, आपला आधार नंबर, पॅन नंबर, याच्यानंतर जे काही आपला पत्ता असेल। आता पत्ता जोडत असताना या ठिकाणी तुम्हाला जिल्हा, प्रकल्प कार्यालय, तालुका हे सर्व निवडायचं। आता उदाहरणार्थ आपण अकोला जिल्ह्यामध्ये अर्ज करत आहात तर आपल्याला जे काही प्रकल्प कार्यालय असेल ते प्रकल्प कार्यालय आपल्याला या ठिकाणी निवडायचे। आपला जर दुसरा कुठला जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यानुसार असलेलं प्रकल्प कार्यालय आपल्याला या ठिकाणी निवडायचे। आता प्रत्येक प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत असणारे तालुका, गाव आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल। आणि जर गाव दाखवलं नाही तर या ठिकाणी जोडा नावाची जी ऑप्शन आहे या जोडावरती क्लिक करून आपल्याला गाव जोडायचे आणि याच्या माध्यमातून आपलं जे काही हे रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे। आता नोंदणी पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचं लॉग इन नावाचे एक ऑप्शन आहे। या अर्जदाराच्या लॉग इन वरती आपल्याला क्लिक करून या ठिकाणी मोबाईल नंबर, पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचे आणि आपल्या प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत ज्या काही योजना सुरू आहेत, ज्या काही बाबीचा लाभ दिला जातोय त्या बाबीसाठी आपण या ठिकाणी अर्ज करू शकता। मित्रांनो अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे। आपण जर अद्याप अर्ज केलेला नसेल आणि आपण जर हा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर 31 जुलै 2025 पर्यंत या योजनांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। तर मित्रांनो न्यूक्लियस बजेटच्या अंतर्गत सुरू असलेल्या या योजनांच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।